लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये आता जमा होणार 11वा हप्ता। सोबत आता पैठणी साडी वाटप केली जाणार आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। व्हिडिओमध्ये पुढे आपण त्या संदर्भात सर्व अपडेट्स जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की खुशखबरच अशी आहे की लाडक्या बहिणींची आता 11व्या हप्त्या संदर्भातली प्रतीक्षा संपणार आहे। कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 11वा हप्ता जमा होण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे। तर बघा, सुरुवातीला 25 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील हे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यानंतर बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे। कारण की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणीला आता 11वा हप्ता मिळणार आहे। 12वा हप्ता असणार आहे जून महिन्याचा, 11वा हप्ता आहे मे महिन्याचा आणि 13वा हप्ता असणार आहे जुलै महिन्याचा। 13वा हप्ता खूप स्पेशल असणार आहे, कारण की त्यावेळेस वर्धापन दिन असणार आहे लाडकी बहीण योजनेचा। कारण की जुलै महिन्यामध्येच पहिला हप्ता दिला होता गेल्या वर्षी, त्यामुळे 1 वर्ष या योजनेला पूर्ण होत असल्याच्या आनंदामध्ये लाडक्या बहिणींना मोठे सरप्राईज मिळणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। तर बघा, तुम्हाला 11वा आणि 12वा हप्ता एकत्र दिला जाणार का? मे महिन्याचा आणि जूनचा हप्ता एकत्र मिळणार का? सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। मे महिन्याचा हप्ता, आता मे महिना संपला, अजूनपर्यंत पैसे आले नाही, त्यामुळे आता जून महिन्यासोबतच हे पैसे येणार का? दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का? सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। बघा, पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येत आहे। ठीक आहे, आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, तुम्हाला सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पैठणी साडीचा आता गिव्हअवे केला जाणार आहे आणि हा गिव्हअवे असणार आहे आपल्याच तुमच्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। खुशखबर, 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 सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी। सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्ससाठी हा एक सुवर्ण संधी आहे पैठणी साडी जिंकण्यासाठी। ठीक आहे, तर बघा, आता ही पैठणी साडी कधी मिळणार, कोणाला मिळणार? तर एकूण 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून। ठीक आहे, तर बघा, 2 पैठणी साड्या 100% वाटप केल्या जाणार आहेत। त्या पण अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या एकदम क्वालिटी पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून। कधी केल्या जाणार? ज्यावेळेस आपल्या चॅनलवर 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा कंप्लीट होईल, 2 लाख युट्यूब फॅमिली ज्यावेळेस कंप्लीट होईल त्याच दिवशी वाटप केल्या जाणार आहेत। आणि या पैठणी साड्या मिळणार आहेत लकी विनरला। ठीक आहे, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी वाटप केली जाणार आहे। 100% साडी वाटप केली जाणार आहे। तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून ही साडी पाठवली जाणार आहे। सर्व महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, अतिशय चांगली ही खुशखबर आहे। ठीक आहे, आता ही झाली पैठणी साडीबाबत खुशखबर। आता 11व्या हप्त्याबाबत खुशखबर आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादांनी दिली गुड न्यूज। 11वा हप्ता लगेच बहिणीच्या खात्यामध्ये पाठवणार। बघा, त्यांनी स्वतः भाषणामध्ये सांगितलं आहे, बहिणीला आम्ही 11वा हप्ता देणार आहोत, महिलांना आम्ही 11व्या हप्त्याचे पैसे देणार आहोत, 100% देणार आहोत। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की फाईलवरती सही केली आहे, पैसे महिला व बाल विकास विभागाकडे देण्यात आलेले आहेत। आता ते पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत, म्हणजेच सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता लगेच 11वा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे। बघा, अजितदादांनी दिली गुड न्यूज, 11व्या हप्त्या संदर्भातील ही गुड न्यूज आहे। लवकरच 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। सर्वच्या सर्व महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यातील जेवढ्या पण महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे व त्यांचा अर्ज मंजूर आहे, त्यांना रेग्युलर या योजनेतून पैसे येत आहेत, अशा सर्व बहिणींना हा लाभ मिळणार आहे। तर बघा, आता लवकरच म्हणजे एक्झॅक्टली कधी तुम्हाला 11वा हप्ता मिळणार, कोणत्या तारखेला 11वा हप्ता मिळणार, आता त्याविषयी तुम्हाला अपडेट देणार आहे। सर्व माहिती सांगणार आहे, डेट सांगणार आहे, तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय अतिशय म्हणजे सर्वात मोठी आणि आनंदाची ही अपडेट आहे, आनंदाची ही बातमी आहे। तर बघा, आणि ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। महिलांसाठी खुशखबर, खुशखबर। बघा, तुम्हाला आता
5 वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे। बघा, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडकी बहीण ही एकमेव अशी योजना आहे जी महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामधील सर्वात टॉपची योजना आहे, सुप्रसिद्ध योजना आहे, गेम चेंजर योजना आहे। ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींना या योजनेतून सलग 5 वर्षे हा लाभ देण्यात येणार आहे असा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे। महायुती सरकारने वचननामामध्ये हे जाहीर केलेलं आहे। त्यामुळे 5 वर्ष तुम्हाला या योजनेतून पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खुशखबर, अतिशय आनंदाची बातमी। तर बघा, अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणीला सलग 5 वर्ष मिळणार आहे, चालणार आहे, शब्द महायुती सरकारने दिलेला आहे। आणि नेतृत्व असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। ठीक आहे, यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार चालत आहे आणि लाडक्या बहिणीला हा लाभ दिला जाणार आहे। तर या ठिकाणी बघा, पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या पैशांचा बंदोबस्त सरकारने करून ठेवला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की आमचं जे महायुतीचे सरकार आहे हे सरकार देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही, म्हणजे पैसे देणारे आम्ही आहोत, पैसे घेणारे आम्ही नाहीत, असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। तसेच 2100 रुपये कधी मिळणार, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यांनी सभागृहामध्ये सांगितले की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही जे वचन दिलं आहे ते पूर्ण करणार। आम्ही लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, म्हणजे लाडक्या बहिणीला 100% 2100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार। ही गोष्ट निश्चित आहे, ही गोष्ट फॉर शुअर आहे, म्हणजे फिक्स आहे। 5 वर्षामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। माहिती आवडली असेल आपल्या मराठी एनके चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता बघा, हे तुमच्या समोर बघा जून महिन्याचे कॅलेंडर आहे। ठीक आहे, आता बघा या महिन्यामध्ये बघा, आज तारीख या ठिकाणी 1 तारीख आहे, रविवार आहे, आज असणार आहेत बँका बंद। मग एक्झॅक्टली कोणत्या तारखेला तुम्हाला 11वा हप्ता, बघा जून महिन्यामध्ये तुम्हाला एकतर पेंडिंग हप्ता, मे महिन्याचा पेंडिंग हप्ता वाटप करायचा आहे, त्यानंतर जून महिन्याचा सुद्धा हप्ता वाटप करायचा आहे, म्हणजे एक साथ 2 हप्ते तुम्हाला येणार आहेत। मे महिन्याचे पैसे येणार आणि जूनचे पैसे येणार आहेत। मग आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की कधी पैसे येणार, 2 तारखेला पैसे येणार, सोमवारी 9 तारखेला येणार, 16 तारखेला, 23 तारखेला की 30 तारखेला, की मंगळवारी 3 तारखेला, 10 तारखेला, 17 तारखेला की 24 तारखेला, की बुधवारी 4 तारखेला, 11 तारखेला, 18 तारखेला की 25 तारखेला, की गुरुवारी 5 तारखेला, 12 तारखेला, 19 तारखेला की 26 तारखेला, की शुक्रवारी 6 तारखेला, 13 तारखेला, 20 तारखेला की 27 तारखेला, की शनिवारी 7 तारखेला, 14, 21, 28 तारखेला। नक्की एक्झॅक्टली या दिवसामधल्या कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे येणार हेच तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकतर 11व्या सोबत 12वा सुद्धा मिळणार आहे। ही गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी। ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया। लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर। बघा, नवीन मोठा GR या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे, ज्या GR मध्ये बघा 335.70 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने वर्ग केलेला आहे। तसेच लाडक्या बहिणींना सध्या बघा लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत आणि याच्यामध्ये 600 रुपयाचा बोनस हप्ता वाटप केला जाणार आहे। मग तुम्हाला जी नवीन मिळणारी रक्कम असणार भविष्यामध्ये ती असणार आहे 2100 रुपये, म्हणजे लाडक्या बहिणींना सध्या जरी 1500 रुपये या योजनेतून मिळत असले तरी भविष्यामध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणीला दिले जाणार आहेत। आणि हीच सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींच्यासाठी, अतिशय आनंदाची बातमी आहे। तसेच बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आलेले आहे। प्रति महिला बघा या ठिकाणी आज नाही पण प्रति महिला 1500 रुपये प्लस 830 रुपये वाटप होणार आहेत। 1500 रुपये तुम्हाला बघा 1500 प्लस 1500 म्हणजे टोटल 3000 वाटप होणार आहे। तसं सांगायचं झालं तर 3000 प्लस 830 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। 1500 रुपये असणार 11व्या हप्त्याचे, दुसरे 1500 रुपये असणार 12व्या हप्त्याचे, 1500 अधिक 1500 अधिक 830 रुपये म्हणजे 3830 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। आणि हा नुकताच नवीन निर्णय झालेला आहे, नवीन यादी आलेली आहे। आणि बघा हे पैसे जे आहेत ना, हे पैसे सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये वाटप होणार आहेत। एकही जिल्हा वंचित राहणार नाही, एकही महिला वंचित राहणार नाही। तर बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली
11व्या हप्त्याची तारीख सांगणार आहे, कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीला 11व्या हप्त्याचे पैसे मिळणारच आहेत। सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। परंतु बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्हाला जे पैसे येतात लाडकी बहीण योजनेचे, सर्वात अगोदर हे जे पैसे असतात, हे पैसे आधार कार्ड सोबत बँक लिंक असणाऱ्या, बघा आधार कार्ड सोबत जी बँक लिंक आहे त्याच बँकेत पैसे हे येतात। ठीक आहे, मग काही महिलांची या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पोस्ट बँकेचं अकाउंट असेल, काही महिलांचं SBI बँकेचं अकाउंट असेल, इतर कोणतेही HDFC असेल, IDBI असेल, ICICI बँक असेल, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोणतेही तुमचं बँकेचं अकाउंट असू द्या। आता तुम्हाला हे 4 नियम फॉलो करावे लागणार आहेत, तरच तुम्हाला 11वा हप्ता 12वा हप्ता मिळणार आहे। तुम्हाला या 4 चुका टाळायच्या आहेत जर तुम्हाला या योजनेमधून रेग्युलर जर लाभ मिळवायचा असेल तर। पहिला जो नियम आहे तो आहे तुमचं उत्पन्न, म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे, म्हणजे 12 महिन्याचं, म्हणजे एका महिन्याचं जे उत्पन्न आहे ते तुमचं कमीत कमी म्हणजे 20,000च्या आतमध्ये पाहिजे। 25-30 हजार असेल तर ते चालणार नाही या योजनेसाठी, असा या GR मध्ये नियम आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणीला आता दरवर्षी जून महिन्यामध्ये eKYC करावी लागणार आहे। आता eKYC संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे, कधी करायचे आहे, काय करायचं आहे, त्यामुळे त्या संदर्भात अपडेट येणार आहे। तुम्हाला आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात सर्व माहिती देणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलशी नक्की कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल। त्यामुळे हा व्हिडिओ WhatsApp, Facebook, Instagram सगळीकडे शेअर करा। ठीक आहे, त्यानंतरचा जो तिसरा नियम आहे, हा तिसरा नियम आहे वाहन संदर्भात। ठीक आहे, वाहन म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसली पाहिजे, स्विफ्ट म्हणा, थार गाडी असेल, स्कॉर्पिओ असेल, कोणतीही 4 व्हीलर तुमच्याकडे नसायला पाहिजे, असं GR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर चौथा जो नियम आहे तो चौथा नियम आहे, बघा लक्षामध्ये घ्या, चौथा नियम आहे, तुमच्या घरामधील कोणीही आयकरदाता नसला पाहिजे किंवा कोणी सरकारी नोकरीला नसलं पाहिजे। आता बघा, मध्यंतरी काही महिलांना अपात्र केलं, जवळपास 2600 महिला अपात्र केल्या ज्या सरकारी नोकरीला होत्या तरी पण लाभ मिळवत होत्या। या 4 नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील। या 4 चुका जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम मिळत राहणार आहे, कोणतीही अडचण येणार नाही। ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आता लाडक्या बहिणींना येणार आहे डबल मेसेज, म्हणजे 1/7 2 हप्त्याचे पैसे येणार आहेत। बघा, मे महिना संपलेला आहे आणि आता तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळणार, सोबतच जूनचे पण मिळणार, कारण की जून महिना आता सुरू झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आता एक प्रकारे लॉटरी लागणार आहे, 1/7 2 महिन्याचे गिफ्ट मिळणार आहे, 2 महिन्याचे पैसे येणार आहेत। तर बघा, एक मेसेज असणार तुम्हाला पहिला मे महिन्याचा, तर दुसरा मेसेज असणार जून महिन्याचा। ठीक आहे, तर बघा, डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 असा 2 मेसेज तुम्हाला पडणार आहेत। मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैशाचं गिफ्ट सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। एकही महिला योजनेतून वंचित राहणार नाही। सर्व महिलांना आता 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। 2 हप्ते म्हणजे पहिला हप्ता 11वा आणि 12वा, मे महिन्याचे पैसे 1500 आणि जूनचे 1500, 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। 11व्या हप्ते संदर्भात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 11व्या हप्त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी खुशखबर आली आहे आणि ऑफिशियल अपडेट आली आहे की आता तारीख फिक्स झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची। आता बघा, डेट वगैरे सर्व गोष्टी कन्फर्म झाल्या आहेत। 11वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार हे सुद्धा फिक्स झालं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सांगणार आहे की मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला अजूनपर्यंत का आला नाही होता आणि कधी येणार आहे, कुठपर्यंत प्रक्रिया आली आहे, तसेच जूनचा हप्ता कधी मिळणार, सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये असणार आहे। हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, आता बघा, त्यानंतर आपण पुढची अपडेट पाहूया। त्या अगोदर भरपूर महिलांनी कमेंट्स करून विचारलं होतं की दादा, आता मे महिना संपला, आजपासून जून महिना सुरू होतोय, तर आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता पण येणार का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर बघा, ही अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ठीक आहे, ऑथेंटिक अपडेट्स असतात, रिअल अपडेट असतात, ओरिजिनल माहिती दिली जाते। त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे, आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर बघा,
लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता आणि जूनचा हप्ता एकत्र येणार, कामाची बातमी समोर आलेली आहे. तर आता या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे संपूर्ण अपडेट आपण पाहूया. तर बघा आतापर्यंत लाडक्या बहिणीला 10 हप्ते मिळाले. 10 हप्त्याचे 15,000 रुपये तुम्हाला सर्वांना मिळाले आहेत आणि मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहेत. याचं कारण असं आहे की आता मे महिना संपला आहे आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची ऑथेंटिक अपडेट पाहूया. तर बघा आता एक तर जे मे महिन्याचा हप्ता हा लांबणीवर गेलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे. त्यामुळे महिलांना जून आणि मे चे पैसे एकत्र येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. दोन्ही हप्ते 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती आलेली नाही. म्हणजे ऑफिशियली अजूनपर्यंत सांगितलं नाहीये की एक हप्ता म्हणजे सिंगल हप्ता देणार की डबल हप्ता देणार, हे अजूनपर्यंत सरकारने क्लिअर केलेलं नाही असं थोडक्यात आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जर मे महिन्याचा हप्ता बघा मे महिन्याचा हप्ता तर लांबणीवर गेला आहे. त्यामुळे आता बघा जून आणि मे चे पैसे एकत्र येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही हप्ते मे महिन्याचे 1,500 अधिक जून महिन्याचे 1,500 दोन्ही मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार की नाही हे आता स्पष्ट होईल. तर बघा लवकरच आता या संदर्भात घोषणा होईल की दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार की सिंगल दिले जाणार. लवकरच आता सरकारकडून अपडेट येणार आहे. आता लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे 40,000 रुपयाचं कर्ज देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आहे. आता ही डिटेलमध्ये अपडेट काय आहे, कसं कर्ज मिळणार, सर्व माहिती आपण पाहूया. तर बघा लाडक्या बहिणीला 40,000चं कर्ज, उपमुख्यमंत्री अजितदादांची घोषणा. आता काय म्हटलेले आहे ते आपण माहिती पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. तर त्यांनी आता अपडेट काय दिली आहे, तर बघा महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयाचं कर्ज देण्याचा विचार करतंय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे. ठीक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असं आवाहन केलंय. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तर 40,000चं कर्ज मिळणार आहे ही गोष्ट खरी आहे. स्वतः त्यांनी घोषणा केलेली आहे. लवकरच या संदर्भात अपडेट येणार आहे. आता बघा तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे. तर मे महिन्याचा हप्ता वाटपची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, कशा प्रकारे वाटप होणार, तर बघा मे महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. हा हप्ता 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. 4 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे 30%. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना लाभ मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 25% आणि अंतिम टप्पा, चौथा टप्पा, फायनल टप्पा, या टप्प्यामध्ये सुद्धा 20% महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लाभ मिळणार नाही. कोणत्या तरी एका टप्प्यात तुम्हाला लाभ मिळणार. समजा तुम्हाला पहिल्या टप्प्यात नाही लाभ मिळाला, दुसऱ्यात नाही मिळाला, तिसऱ्यात नाही मिळाला, तर फायनल चौथ्या टप्प्यात 100% 11वा 12वा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे. ज्या महिलांना पहिल्यात नाही मिळाला, दुसऱ्यात नाही मिळाला, त्यांना तिसऱ्या टप्प्यात हप्ता मिळणार. कोणत्या ना कोणत्या म्हणजे चारीपैकी कोणत्या ना कोणत्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% 11व्या हप्त्याचे 12व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज सुद्धा येणार आहे. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आनंदाची बातमी. 11वा हप्ता आता लगेच सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये बघा हे 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 11व्या हप्त्यासोबत 12वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता तुम्हाला फायनल डेट सांगतो. त्या अगोदर तुमच्या सर्वांसाठी खुशखबर आहे. ती खुशखबर अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले पुढच्या 4-5 वर्षासाठी लाडकी बहिणींना लागणाऱ्या खर्चासाठी जे काही पैशांचा बंदोबस्त आहे तो महायुती सरकारने करून ठेवला आहे, तरतूद केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. तसेच ते म्हणाले की महायुती जे सरकार आहे म्हणजे आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही योजना 5 वर्ष चालणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये असतील, 2,100 रुपये जे काही लाभ असेल तो फिक्स मिळणार आहे, 100% दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे.
आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आता लाडक्या बहिणींना जो 11वा हप्ता मिळणार आहे सोबत 12वा हप्ता मिळणार आहे. हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील आता तुम्हाला डेट सांगतो. तर मे महिन्यातच संपला, जून महिना आजपासून सुरू झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला 5 वर्ष मिळणार आहेत. ठीक आहे, किती वर्ष मिळणार आहेत? 5 वर्ष. 5 वर्ष ही योजना चालणार आहे. वर्ष 2025 मध्ये पैसे येणार, वर्ष 2026 ला पैसे येणार, वर्ष 2027 ला पैसे येणार, 28 ला येणार आणि 29 ला सुद्धा वर्षी पैसे येणार. 5 वर्ष या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतच राहणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना 11वा हप्ता कधी मिळणार, तर या संदर्भात आली आहे मोठी गुड न्यूज. बघा आता महिलांचा सण जवळ आलेला आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे महायुती सरकारचं धोरण हेच आहे की प्रत्येक सण आनंदात गेला पाहिजे महिलांचा, म्हणजे प्रत्येक सणाला त्यांना पैसे वाटप करायचे आहे. त्यामुळे आता 11वा जो हप्ता आहे वाटपचा बाकी, तो तुम्हाला वटपौर्णिमेच्या सणाला म्हणजेच 10 जूनला आहे वटपौर्णिमेचा सण. तर अतिशय लोकप्रिय महाराष्ट्र राज्यातील महिलांचा हा सण आहे. तर या सणाच्या आधी म्हणजेच 10 जूनच्या आधी महिलांच्या खात्यात 11वा 12वा हप्ता जमा होणार आहे.